बेकार बेकार. मित्रांनो सकाळी सकाळी हे आवाज ऐकले आणि माझी झोप उडाली आहे भावांनो. आणि उठलो सकाळी 6:30ला, आंघोळ केली आणि नवीन कपडे घातले. थोड्या वेळाने परत दुसरे चेंज करायचे होते म्हणून थोडे नवीन कपडे घातले. आलो परत. या आपलं काहीतरी वेगळं चाललं. हे तर कर झाला आधी बघूया काय. दादा साईडला भारी ना. इकडे थोडा वेळ फटाके वाजवून निघालो ऑफिसच्या फंक्शनसाठी. जात होतो. तर भावांनो कसा दिसतोय ते पण सांगा. आणि तुम्हाला पुढे मी दाखवेन अजून काय काय आहे ते त्याच्यामध्ये, म्हणजे आमचा परफॉर्मन्स जर का कोणी व्हिडिओ काढली तर आपची, नाहीतर मग बाकी यांचे परफॉर्मन्स जे काय असतील ते, आणि बाकी अजून काय फंक्शनमध्ये कार्यक्रम चालू झाले मयूर भाई. हे बघा आमची शेड घेतला बस काय. मोठा कार्यक्रम केला होता. त्याच कार्यक्रमाला बघून आपल्या VMT केअर टीमने आपल्याला पुन्हा एकदा संधी दिली आहे की जे दिवाळीचा कार्यक्रम आहे तो अतिशय जोमाने यावर्षी करायचा आहे आपल्याला. जे गेल्या वर्षी आपण केले त्याच्यापेक्षा 10-20-30% तरी मजा जास्ती आली पाहिजे आणि खरंच मजा येणार. नमस्कार सगळ्यांना. सर्वात आधी VMT केअर टीम कडून आपल्या सर्वांना एकच शुभेच्छा. गोड खा, गोड बोला आणि गोड काम करा. इथे कोणाचा गोड खाण्याचा प्रोग्राम चालू झालाय का ऑलरेडी? नैवेद्य दाखवायचं बाकी आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा प्रकाश नाही, तर ती आपल्या ऑफिसमधील हसू, उत्साह आणि टीम स्पिरिटची चमक आहे. VMT केअर कॅम्पेन अंतर्गत आपण वर्षभर एकच प्रयत्न करतो की ऑफिस फक्त कामाचं ठिकाण न राहता आनंदाचं ठिकाण व्हावं. आज मी बोलणार आहे आपल्या 3 जुन्या आणि 2 अगदी नवीन धमाल कार्यक्रमांबद्दल. तर आपला पहिला कार्यक्रम होता टुगेदर ॲट द टेबल. हा आपल्याला सगळ्यांचा पोटभर आनंद, मनभर हसू कार्यक्रम आहे. गेल्या 2 वर्षांपासून आपण रोज नाश्ता, दुपारचं जेवण, हाय टी आणि संध्याकाळचं स्नॅक्स देतो. गरम, स्वादिष्ट आणि एकदम घरगुती. तुमचा आवडता ऑफिसचा मेनू कोणता आहे, कोणी सांगणार का? भारती मॅडम नोंद घ्या तुम्ही. भारती मॅडम दररोज मेनू ठरवतात, बोर्डवर लिहितात, स्वच्छतेकडे लक्ष देतात, उरलेलं अन्न कम्युनिटी फ्रीजमध्ये ठेवतात. त्यांच्या काळजीमुळे प्रत्येक दिवस थोडा फूड फेस्टिवल सारखाच असतो. त्यांच्या हातातून खरंच टुगेदर ॲट द टेबल म्हणजे टुगेदर अँड हॅपीनेस.
तूने मुझे बुलाया शेरवाली मैं आया शेरवाली चंदा वाली पहाड़ा वाली मेरा वाली थैंक यू। मेरे कुछ बेहतरीन सॉन्ग्स हैं, इसमें से मैं ये सब गाते रहता हूँ। सो माता रानी का ये मेरा एक वन ऑफ द फेवरेट है दिनेश जी। मुझे लगता है दिनेश जी को काफी टच कर गया सॉन्ग। माता रानी के भक्त लग रहे हैं और यहाँ पे बैठे सभी भक्त क्यों ना हो, क्योंकि माता रानी ने दिया इतना भर भर के है। उन्होंने एक प्रश्न कहता हूँ सर, क्विज कॉन्टेस्ट बीच बीच में करते होगा। हेलो हाय हाउ आर यू, झोपल्यात वाटतं सगळं नाश्ता दिला नाही काय पास नाही दहा एप्रिल 2013. इज दॅट ट्रू दिनेश जी? ऍब्सोल्युटली ट्रू, कारण मी पण स्टडी करून आलोय. एप्रिल करेक्ट. किती एप्रिल? 10 एप्रिल 2013. क्या बात आहे ताई. तुम्हाला या ठिकाणी आमच्या वर्धमान ग्रुप कडनं मिळतोय एक गिफ्ट हॅम्पर. दिनेश दादा आणि कविता ताई यांच्याकडनं तुम्हाला मिळतोय गोवामध्ये 4 दिवस 4 नाईट फ्री. थँक्यू. थँक्यू रुपाली मॅडम. तिकीट फ्लाईटचं आहे, टेन्शन घेऊ नका. कोकणात कोकणी बरोबर. मग काय समजले काय समजली बसा बसा. क्या बात आहे. थँक्यू ताई, खूप खूप धन्यवाद. प्रभाकर आमचा चांगला मित्र, गौरव मोरे असतील, प्राजक्ता माई, चेतना भट. आता मी 4 दिवसांपूर्वी रसिका वेंगुर्लेकर बरोबर होतो. सो असंच प्रेम राहू द्या प्रेम दादा. आणि बघा प्रेम राहू द्या म्हणून प्रेम दादा इथे घेऊन आले. पण एक गोष्ट सांगतो दिनेश दादाची. सर सांगू इच्छा आहे मनात. बोलू जरूर. हे जे इथे सगळे बसलेत ना, कहते हैं ना कि भगवान हर किसी को कुछ कला देता है सर. हर किसी में एक आर्ट है, डिफरेंट आर्ट है. हर कलाकार छुपा होता है एक इंसान में, और हर किसी में एक वो हीरा बनने की चमक होती है, लेकिन उसको पहचानने वाला जौहरी होना बहुत जरूरी है. और वो जौहरी हमारे दिनेश भाई है. एक बार दिनेश दादा के लिए जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. उन्होंने गिनचुन के लोग लाए हैं यहाँ पे. अँकर कसा वाटला ओमकी बाई? अँकर कसा वाटला तुम्हाला? प्रेम सरांनी आणलेला घेतलं. हे बघा रुपाली मॅडम आज पण आले, बँकवाले आहेत, यांना भेटायला आले. पहिले पाणीपुरी काय आपण आवरा, मला न सांगता आलाय. बघ कशी आहे मॅडम पाणीपुरी? तुम्ही पाणीपुरी खा, मी पाणीपुरी विचारतो. तुमचा परफॉर्मन्स छान झाला. तुम्हाला BHK भेटणार. ते ऑपरेटर आहेत सर, जाऊ द्या त्यांना. व्हिडिओ काढते ब्लॉग टाकता मॅडम. तुमचा अजून आहे परफॉर्मन्स की नाही जाऊ द्या. एवढ्यासाठी तुम्ही नाश्ताला गेलो गाण्याचा. फ्युचर स्टार विथ पंढरी शेठ फडके. लास्ट टाइम आमच्यासाठी हा इव्हेंट होता आणि ह्यावेळेस आमच्यासाठी ही मैफिल असणार आहे. कारण वर्धमान एक फॅमिलीसारखे आम्हाला वाटते लास्ट इयर बसणं. आणि आम्ही जेव्हा पण प्रायव्हेट इव्हेंट करतो तेव्हा ह्या अशा क्राऊडची नेहमी आठवण असते. कारण सगळ्यांचा मराठी क्राऊड, मराठी गाणी ऐकणारा पण आहे आणि खूप सपोर्टिव्ह फीडबॅक देणार आहे. त्याच्यामुळे आर्टिस्टला नेहमी असा क्राऊड खूप आवडत असतो. सो मराठीमधलं रोमॅन्टिक सगळ्यात फेमस गाण्याने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात आणि त्याच्यानंतर पुन्हा जी मैफिल आहे तुमची काही सजेशन्स फरमाईश असेल तर लेटेस्ट नो विल ट्राय टू अपडेट. सो द फर्स्ट सॉन्ग फ्रॉम द मराठी. तुम्ही ट्यूनवरून ओळखाल आणि तुम्ही सगळे गाल तर आम्हाला जास्त म्हणजे. तर मराठीवाले एकदा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. येस राहुल, यू के सॉन्ग.
भाई सगळे बसले जेवायला. काय जेवण? सत्यानाश किया सबके हाथ ऊपर रहेंगे. आम्हाला सेपरेट डायनिंग टेबल सगळे बसले तिकडे.